महापालिकेच्या शाळेमध्ये खिडकीचा पडदा काढत असताना एका अनाथ आश्रमातील विद्यार्थी खाली पडली। त्यामध्ये त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झालेत। थेरगावमधील पालिकेच्या शाळेमध्ये हा प्रकार घडलाय। प्रथमेश शशिकांत कदम असं या पीडित विद्यार्थ्याचं नाव आहे। विशेष म्हणजे शाळेमध्ये सफाई कर्मचारी असताना सुद्धा शाळेच्या मुख्याध्यापक आणि सफाई कर्मचाऱ्यांनी प्रथमेश कदम आणि अन्य विद्यार्थ्यांकडून खिडकीतील पडदा शिडीवर चढून काढण्याचं काम केल्यामुळे ही दुर्घटना घडली। जखमी विद्यार्थी प्रथमेश कदम शाळेमध्ये भाषणाची तयारी करत होता। शिक्षिका मुक्ता घोंगडे या प्रथमेशला मार्गदर्शन करत होत्या। तेव्हा सफाई कर्मचारी गणेश तांबेनं प्रथमेशला शाळेच्या हॉलमध्ये बोलावलं आणि तिथले पडदे काढण्यासाठी शिडीवर चढवलं। प्रथमेश 12 फूट शिडीवर चढून पडदे काढत असताना 10 फुटांवरून खाली कोसळला। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत अनेक कलमं आरोपींवर लावण्यात आली आहेत। तू स्वतःवरती चढला होता का? नाही, मला ते चढवलं होतं। कोणी? ते हाऊसकीपिंग वगैरे करायला आलते ना, मासे साफसफाई करायला आली होती त्यांनी चढवलं का? तू स्वतः चढला का ते जबरदस्ती म्हणले जा परत तूच काढ? जबरदस्ती नाही म्हणले, पहिल्यांदा त्याने म्हणले की तू चढ। हां, मी चढलो, मग दुसऱ्यांदा मी नव्हतं जात तरी ते म्हणले की तू जा। मला काल असं फोन आला होता की शाळेमध्ये एक 7वीचा विद्यार्थी, तो अनाथ आश्रमामध्ये शिकतो। तो काही काम करत असताना, स्वच्छतेचं काम करत असताना तो शिडीवरनं खाली पडला आणि त्याचे दोन्ही हात ते फ्रॅक्चर झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये रॉड टाकावं लागेल असं। तो अनाथ आश्रमामध्ये राहतो, त्याचं या जगामध्ये कोणी नाही। तर मी महापालिकेचे आयुक्त आहे, त्यांच्याकडे एकच मागणी करेन की त्याला काहीतरी तुम्ही नुकसान भरपाई काहीतरी ही मदत करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।